कुंभमेळ्याचा 144 वर्षांनी हा मुहूर्त आलेला आहे आणि खूप मोठा हा कुंभमेळा आहे। मला वाटतं 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 हा कुंभमेळा चालणार आहे। तर या भूमीचं मी दर्शन घेतो। ये इधर ज्यादा है क्या? हेलो 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 तर शुभ सकाळ मित्रांनो, 2 दिवस आम्ही काशीमध्ये होतो, 2 दिवस अयोध्येमध्ये होते। तर आजच्या व्लॉगला सुरुवात करतोय। आजचा प्रवास आहे आमचा चित्रकूटचा आणि प्रयागराजचा। तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा। ते प्रयागराजला आणि चित्रकूटला खूप काही बघण्यासारखं आहे की आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करीन। तर चॅनलमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलमध्ये नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला काय आजच्या व्लॉगला आपण सुरुवात करूया। अयोध्या धाम की जय। चला आता इलेक्ट्रिक ऑटोचा प्रवास करून आम्ही निघालो वालूघाट येथे। वालूघाटवरून आम्हाला बस आहे चित्रकूटला पोचायला। चित्रकूटचा प्रवास कमीत कमी 3.5 तासाचा आहे अयोध्येवर। चला जाऊया वालूघाटवर। तर मित्रांनो आम्ही आता बालूघाटवरती थांबलोय। मला वाटतं वालूघाट आहे पण बालूघाट आहे। आणि धुका बघा, धुकाव्याचं प्रमाण आहे बघा किती होतं। सकाळचे 6 वाजले इकडे बस आलेली आहेत आमची, पण आमचीच एक बस नाही आलेली अजून काहीच। तर काहीच फायनली आमचा बसमध्ये बसलो आम्ही। बस खूप लेट आहे, आता निघालतोय आम्ही चित्रकूटला। संपूर्ण बसले बसमध्ये बघा शेवटपर्यंत। चला आता निघूया, ते चित्रकूटला मिळूया। प्रवासामध्ये काय होते ते म्हणजे मला दाखवतोच मी। गाईच गोमती धाब्यावर आम्ही थांबलोय आणि सकाळचे 9 वाजून गेलेत। तर धुका बघा किती धुका आहे, भयानक धुका। नाही एवढा कापारा सुटला ना मला आता। मोबाईल बघा किती येईल तो, एवढा धुका आहे अजून। म्हणजे विचार करा तुम्ही। काय आम्ही गोमती धाब्यावर थांबलोय। सगळीकडे 10 रुपये चाय आहे। एवढी माणसं बघून ना 5 रुपये वाढवले, 15 रुपये चाय केला। नक्की याच्यामध्ये म्हशीचा दूध आहे का काहीच आहे तेच समजत नाही बोला। काय बोला आता त्यानंतर पिऊन आम्ही पोहोचलो आता प्रयागराजला, जिथे उत्तर प्रदेशमध्ये भरणार आहे कुंभमेळा, महाकुंभमेळा। तिथे पोहोचलेला आहोत। त्या कुंभमेळाची व्यवस्था चालू आहे आणि आमची पाठीमागे बस पार्किंग केलेली आहे पाठीमागच्या एरियात। तर मित्रांनो आपण आता प्रयागराजला गंगा स्नान करणार आहोत। त्याच्यानंतर आपण चित्रकूटला मुक्कामला जाणार आहोत। आमची मंडळी सर्व उतरलेली आहे इथे। तर चला आता आपण गंगा स्नान करू आणि पुढे निघू। तर उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळ्याचा 144 वर्षांनी हा मुहूर्त आलेला आहे आणि खूप मोठा महाकुंभमेळा आहे। मला वाटतं कम से कम इथे 8 ते 9 करोड अशी पसंती येत असते। तर 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 हा कुंभमेळा चालणार आहे। तर या भूमीचं मी दर्शन घेतो। तर मी खूप नशीबवान आहे की महाकुंभमेळा भरतोय उत्तर प्रदेशमध्ये। त्यावेळेस मी काशीला आणि अयोध्येचं आणि इथं दर्शन घेतोय। तर बोला अयोध्या धाम की जय। राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे हरे
मित्रांनो आपण चालू आता प्रयाग इथे स्नान करायला गंगेमध्ये आणि कुंभमेळ्याचा पूर्ण एरिया आहे हा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत हा महाकुंभमेळा चालणार आहे 144 वर्षानंतर हा मुहूर्त उत्तर प्रदेशसाठी लाभलेला आहे बघा पूर्ण तयारी चालू आहे इकडे संपूर्ण एरिया कुंभमेळ्याची आणि आम्ही चालत चाललोय आता तर इथून थेट थोड्या अंतरावरती आहे त्रिवेणी संगम इथे आपण करणार आहोत गंगेमध्ये स्नान तिथे त्रिवेणी संगम म्हणजेच गंगा यमुना सरस्वती 3 नद्यांचा इथे मिलन झालेला आहे तिथं पवित्र ठिकाणी आपण करणार आहोत स्नान तर चला पुढे जाऊया चालत हा महाकुंभ मेळ्याचा पूर्ण एरिया आहे आणि महाकुंभ मेळ्याची इथे तयारी चालू आहे 13 जानेवारी हा भरणार आहे महाकुंभ मेळा तर चला पुढे जाऊया सर्कस बघत आपण त्रिवेणी संगमकडे आम्ही आता चाललोय त्रिवेणी संगम बघायला आता इथून बोट आम्ही केलेले आहे 11 शीटची बोट आहे चला बसूया आपण सर्व लोक आहेत आमचे बोला जय श्रीराम आहेत आम्ही 100 रुपये तिकीट आणि बोट बुकिंग केले एका बोट मध्ये 7 जण आहेत एका बोट मध्ये 6 जण आहेत तर इकडे बघा बोट जरा डेंजरस आहेत या भयानक बोटी आहेत तर बोला गंगा मैया की जय श्रीराम गावदेवी माते की परेश प्रभू की तर गाय आता आम्ही चाललोय त्रिवेणी संगम बघायला आणि घसा माझा जाम झाला जाम इकडे क्लायमेट तसा आहे त्याच्यामुळे उंचूर मागात पडले बाकी काही नाही चला आता जाऊया बघा एवढी विकेट जी पातळ झाले ना बोलून मैदान आहे बोल नुसता गचाल क्षेत्ररक्षण आहे गचाल हा मृदान मिदान बस मध्ये टाकून आला रवत इकडे कोण एवढं आमच्या चालत आलोय विबरून डोक्याला ताप नुसता बॅगा वेगळ्या मृद तर मित्रांनो इथे झालेला आहे त्रिवेणी संगम म्हणजे गंगा यमुना सरस्वती 3 नद्यांचा मिलन म्हणजे त्रिवेणी संगम आणि या पवित्र ठिकाणीचं दर्शन तुम्ही घ्या आम्ही सुद्धा घेतला मन भरून आलं खूप छान वाटलं मनाला बरं वाटलं आणि एकदम मस्त त्रिवेणी संगम आम्हाला बघायला मिळाला संगम आहे सरस्वती यमुना आणि गंगेबाई स्नान करणार आहोत आलेलो आहोत बुद्धी नाही माझी पण काढा का डुबकी मार नाही ना पटकन इधर ज्यादा है क्या नहीं तुम्ही या इथे त्रिवेणी संगम इथे स्नान करून आम्ही पोहोचलो आता दुपारचं जेवण करायला महाकुंभ मेळ्यामध्ये तयार झालो तिथे तर गाईज आता आम्ही पोहोचलोय राम दरबार इथे इथं आम्हाला रूम आहे प्रयागराज वरून आम्ही पोहोचलोय चित्रकूटला आता आमचा मुक्काम आहे सकाळी परत आम्ही जे आमचे धामबाकी ते आम्ही करणार आहोत तर बघा माझा घसा झाला जाम पूर्ण
तर फायनली आम्ही पोहोचलो रूममध्ये. आता डायरेक्ट झोपतो. काय जेवत बिवत नाही आम्ही. सकाळी लवकर उठायचं आम्हाला.